आजच्या ठळक घडामोडी. खेड येथील मुकादम लँडमार्क येथे नव्यानं सुरू केलेल्या दीप JPR नेटवर्क केबल आणि इंटरनेट या नूतन दालनाला गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांची सदिच्छा भेट. गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी खेड शहरासह तालुक्यातील मंदिरांना भेट देऊन घेतलं देवींचं दर्शन. ICS मध्ये सशक्त नारी अभियान स्त्रीत्वाचं महत्त्व पटवून देणारा उपक्रम. कोकण रेल्वे सेवापूर्तीला 30 वर्ष खेडमध्ये कार्यक्रम. चिपळूणच्या संध्या दाभोळकरांची जागतिक झेप BMW बर्लिन मॅरेथॉनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व. सविस्तर वृत्त. खेड येथील मुकादम लँडमार्क येथे नव्यानं सुरू केलेल्या दीप JPR नेटवर्क केबल आणि इंटरनेट या नूतन दालनाला गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी सदिच्छा भेट देऊन विपिनदादा पाटणे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विपिनदादा पाटणे यांनी योगेशदादा कदम यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गणरायाची मूर्ती भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी दादांसोबत माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, उद्योजक शैलेश कदम यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मंदार संसारे, दीप नेटवर्कचे संतोष जंगम, सूरज तांबे, उदय देवळेकर उपस्थित होते. गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी खेड शहरासह तालुक्यातील मंदिरांना भेट देऊन देवी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी दादांनी खेड शहरातील श्री काळकाई देवी, श्री खेडजाई रेडजाई देवी, श्री महाकाली देवी, पाथरजाई देवी यांच्यासह अनेक मंदिरात भेट देऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासह माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, उद्योजक शैलेश कदम यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या वतीने सशस्त्र नारी अभियान आयोजित करण्यात आलं. या उपक्रमात
कळबणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर परेश मळणगावकर आणि सिस्टर महाडिक यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला। त्यांनी स्त्रीत्वाचं महत्त्व, वयानुसार होणारे शारीरिक बदल तसेच मासिक पाळीशी संबंधित शंका यावर मार्गदर्शन केलं। कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जागर आणि आत्मविश्वास निर्माण झाला। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक के केळकर, प्राध्यापक SV म्हस्के, इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुप्रिया काडगे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन महिला विकास कक्षाच्या राखी शेट यांनी केलं। कोकण रेल्वे या जनतेच्या स्वप्नवत प्रकल्पाला 30 वर्ष पूर्ण झाले। 25 सप्टेंबर 1995 रोजी स्थानकाचं उद्घाटन झालं, तर 27 सप्टेंबर रोजी कोकण रेल्वेची पहिली प्रवासी फेरी धावली होती। या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ खेड रेल्वे स्थानकात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅरिस्टर मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर रेल्वे अधिकारी आणि स्टेशन मास्तर रफिक नांदगावकर, पॉइंट्समन कदम तसेच होमगार्ड समादेशक श्री कडू यांचा सत्कार करण्यात आला। भारतीय जैन संघटना व रेल्वे यात्री मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तम कुमार जैन, कोकण विभागीय अध्यक्ष योगेश जैन, विभागीय सचिव मुकेश जैन, जिल्हाध्यक्ष महेश जैन, दापोली अध्यक्ष राहुल जैन तसेच खेडचे दीपक जैन उपस्थित होते। अखंड कोकणवासियांसाठी रेल्वे इथे येणं हे स्वप्नवत होतं, ते शक्य नव्हतं, अशक्यप्राय गोष्ट होती। त्यावेळेला बऱ्याच पत्रकार साहित्यिकांनी ती चेष्टा केली होती की कोकणात रेल्वे कधी येऊ शकेल, परंतु एका मोठ्या माणसाने, कोकणातल्या विद्वान माणसांनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि या जे लोकांना स्वप्नातही नव्हतं ती गोष्ट कोकणामध्ये आली। 25 सप्टेंबर 1995 रोजी खेड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं। त्यानिमित्ताने म्हणजे काल परवा 30 वर्ष झाली, त्यानिमित्ताने आम्हाला या सगळ्यांना, कोकणवासी लोकांना अखंड सेवा ज्याच्यामुळे इथे सुरू झाली त्या डॉक्टर मान्य मधु दंडवते सर यांच्या स्मृती जाग्या करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज भारतीय जैन संघटना आणि रेल यात्री मित्र संघटना यांच्या वतीने त्यांच्या तसबीरला आज पुष्पहार दिला आहे आणि हे स्वप्न पूर्ण केलं। पण अखंड सेवा देणारे कोकण रेल्वेचे अधिकारी यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करणार आहोत। तर मी विनंती करतो योगेश विभाग प्रमुख, कोकण विभाग प्रमुख त्यांना की त्यांनी पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा। कडू साहेब हे सुरक्षा देतात सध्या प्रवासी कदम साहेब, संदेश कदम साहेब। चिपळूण शहरालगतच्या खेरडी गावातील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, पर्सनल ट्रेनर रेप्स इंडिया तसेच न्यूट्रोजेनेमिक्स काउन्सिलर सौ संध्या संतोष दाभोळकर यांनी नुकतेच जगप्रसिद्ध BMW बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉन 42 किलोमीटर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करून ऐतिहासिक कामगिरी केली। या स्पर्धेसाठी भारतातून केवळ 2 महिला धावपटूंना संधी मिळाली होती। त्यामध्ये संध्या दाभोळकर यांची निवड होणं ही चिपळूणसाठी अभिमानाची बाब ठरली। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या चिपळूणमधील पहिल्या आणि एकमेव महिला धावपटू ठरल्या। खेरडी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष दाभोळकर यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत। गेली सलग 12 वर्ष त्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये इंटरनॅशनल रनर म्हणून धावत आहेत।
टाटा अल्ट्रा इंटरनॅशनल, TCS बेंगलोर 5 वेळा, एअरटेल दिल्ली रन 3 वेळा, वाशी ठाणे सातारा हिल मॅरेथॉन यासह देशातील अनेक नामवंत शर्यतींमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यांची कारकीर्द अनेक मानाच्या यशांनी उजळली आहे. सचिन तेंडुलकर ITBI मॅरेथॉनच्या त्या सलग 3 वर्ष ब्रँड अँबॅसेडर होत्या. नायकी ब्रँडच्या अँबॅसेडर म्हणूनही त्यांनी काम केलंय. कोकण बीच मॅरेथॉनमध्ये त्यांनी सलग 4 वेळा विजेतेपद मिळवलं. पुंडलिका रिव्हर मॅरेथॉनमध्ये 2 वर्ष विजेतेपद, कृष्णा डायमंड वुमन मॅरेथॉन मुंबई या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय आणि नेव्ही मॅरेथॉन मुंबईत 7 वर्ष सलग सहभाग हे त्यांच्या कामगिरीचे विशेष ठळक पैलू आहेत. आजवर 200हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विक्रम केलेल्या संध्या दाभोळकर यांची निवड बर्लिनसाठी होणं अपेक्षितच होतं. 21 सप्टेंबर रोजी जर्मनीतील बर्लिन येथे ही स्पर्धा पार पडली. नुकत्याच त्या चिपळूणमध्ये दाखल झाल्या असून त्यांच्या या अभूतपूर्व यशाचं सर्वत्र कौतुक होतंय आणि त्यांचं अभिनंदन करण्यात येतंय. विकसित पुरुष ट्रस्ट, पुरुष आणि संतोष अब्दुल प्रतिष्ठान दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष गावामध्ये जीवनदायी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. हे शिबिर 2 ऑक्टोबर 2025 रोजी हवाबी बॉईज विंग्ज येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन गावातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना करण्यात आलंय. आयोजनकर्त्यांनी सांगितलंय, प्रत्येक व्यक्तीचं रक्तदान हे 3 जणांचं प्राण वाचवू शकतं. शिबिरामध्ये दान करण्यात येणारं रक्त स्थानिक रुग्णालय तसेच विविध गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल. शिबिरासाठी 14 ते 65 वयोगटातील आरोग्यदायी व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. सहभागी नागरिकांनी शिबिरात येताना ओळखपत्र आणावं. दान करण्यापूर्वी पुरेसे द्रव पदार्थ घेऊन हायड्रेट राखावं आणि पूर्ण तयारीनं यावं असं सूचित करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या यशासाठी स्थानिक शाळा, महाविद्यालय, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवावा आणि अधिक माहितीसाठी 816955859967003321 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन विकसित पुरुष ट्रस्टतर्फे करण्यात आलंय. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात सदैव लोकाभिमुख उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून नवरात्रीचे 9 दिवस राबवत असलेला स्त्री शक्तीचा जागर या उपक्रमाअंतर्गत लायन्स क्लबचे सदस्य खेडमधील प्रसिद्ध असे प्रियांका कलेक्शनचे मालक प्रवीण प्रजापती यांच्याकडून नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी तालुका खेड या हायस्कूलमधील गरजू होतकरू अशा सोनाली संजय डेरवणकर, डॉली सबस्टीन अरुलदास, जान्हवी संतोष निकम या 3 मुलींना नवीन ड्रेसचं वाटप करण्यात आलं. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन प्रवीण प्रजापती, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष लायन अविनाश दळवी, तिसंगी हायस्कूलचे प्राध्यापक मिश्रा सर, शिक्षक वर्ग उपस्थित होते. लायन्स क्लबचे सन्माननीय विचारे साहेब, सन्माननीय शिरगावकर साहेब, सन्माननीय प्रजापती सर, सन्माननीय दळवी सर हे सगळे या निमित्ताने इथं आले. वास्तविक विचारे सरांसाठी तिसंगी शाळा ही नवीन नाही. मी असं थोडंसं जास्त होईल, पण खेड तालुक्यातलं शिक्षण क्षेत्र विचारे साहेबांसाठी नवीन नाही हे मी व्यक्तिशः म्हणू शकतो. कारण मी मागच्या 7-8 वर्षापासून त्यांना बघतोय. अगदी लायन्सच्या माध्यमातून शिक्षक दिनी, शिक्षकांचा होणारा सन्मान आणि वेगवेगळे बरेच उपक्रम, म्हणजे अगदी वृक्षारोपणापासून वुमन एम्पॉवरमेंटच्या संदर्भात आणि अगदी लायन्स आम्हाला अगदी मागच्या वर्षापर्यंत सॅनिटरी नॅपकिन विद्यार्थिनींना मिळावं यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न, परत वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम त्यांची चालू राहावी यासाठी सुद्धा त्यांनी 2-3 वेळा आमच्याकडे या संदर्भात विचारणा केली. अर्थात त्या जर व्यवस्था आपल्याकडे असतील तर त्या इतर शाळांना पोचाव्यात या भावनेतून आम्ही ते नम्रपणे त्यांना नकार दिला आणि त्यांनी त्या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने स्वीकार सुद्धा केला. अर्थात साहेब ही फक्त एक छोटीशी भेट नाही आहे. तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने या नवदुर्गांचा सन्मान करताना
मी म्हणून मगाशी बोलता बोलता म्हटलं की तुम्ही त्यांना एक खूप छान आनंद देत आहे। या विद्यार्थिनी खरंच भूतपूर्व आहे आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी देवीला जाऊन ओटी भरण्यापेक्षा जिवंत या नवदुर्गा आहेत यांच्यासाठी आपण काय करू शकतो का, इतका छान उपक्रम फक्त तुमच्या लायन्सच्या डोक्यातच येऊ शकतो। त्याबद्दल आमच्या सन्माननीय संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट आनंदराव भोसले साहेब, सर्व विश्वस्त मंडळ आणि माझे सर्व कर्मचारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही आपल्या ऋणात राहू। खूप खूप धन्यवाद। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व इथे सर्व जमलेले माझे मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव गौरी प्रशांत पाचडकर। तुम्ही आमच्यासाठी इथे एवढ्या पावसातून आलात त्याच्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते आणि आम्हाला ड्रेस दिले त्याचे पण आभार मानते। धन्यवाद। श्री राकेश जैन यांच्या नवीन कॅफेचं उद्घाटन खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि सौ श्रेयाताई योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते पार पडलं। या प्रसंगी खेड शहरातील अनेक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा 2025 उपक्रमाअंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला। 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या दरम्यान हा कार्यक्रम सुरू राहणार आहे। या संकल्पनेचा मुख्य उद्देश व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात स्वच्छतेची जाणीव रुजवणं हा आहे। ही केवळ शारीरिक स्वच्छतेपुरतं आपलं कर्तव्य मर्यादित नसून यात स्वच्छ विचारसरणी आणि नैतिक मूल्यांचा समावेश होतो, ज्यामुळे एक आरोग्यदायी आणि सुसंस्कृत समाज निर्माण होतो। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रभारी प्राचार्या डॉक्टर विद्या शिंदे यांनी केलं। त्यांनी या उपक्रमाचं महत्त्व सांगून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे सर उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता संस्कार शिस्त कशी असावी याबाबत मार्गदर्शन केलं। केर कचरा तसेच घाणीमुळे कोणते आजार होतात याची माहिती दिली। स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलं। यावेळी राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक DM शिंदे, खेड नगरपालिका स्वच्छता विभागाचे अधिकारी MK केळकर, तेजल बडवे तसेच राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे छात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉक्टर SS सागर यांनी केलं तर सूत्रसंचालन छात्रा अन्वी हांबीर हिने केलं। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेडमध्ये नवरात्री निमित्त 3 दिवस विशेष योग भट्टी तपस्या सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आयोजित करण्यात आली। यामध्ये रोज 3 दिवस ईश्वरी ज्ञान युगाचा अभ्यास करणाऱ्या मातांनाच देवीचं स्वरूप बनवलं जात होतं आणि त्यामध्ये स्थिर राहून विश्वामध्ये पवित्रतेचं शांतीचं व्हायब्रेशन पसरवून मानव सेवेचं काम केलं गेलं। ब्रह्माकुमारी गीता बहनजी यांनी राजयोग कॉमेंट्रीद्वारे व नवरात्रीच्या मधुर संगीतद्वारे योग भट्टी संपन्न झाली। शनिवारी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत योग तपस्येचं आयोजन करण्यात आलंय। श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड खेड येथे 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 ते 5:30 या वेळेत टायटनचा राजा कला क्रीडा व महिला मंडळातर्फे बोंडला स्पर्धा आयोजित करण्यात आली। तरी मोठ्या संख्येनं या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। PM विकसित भारत रोजगार योजनेतून नवनवीन रोजगार संधी उपलब्ध करून देणं हा उद्देश समोर ठेवून नवीन येणारा कर्मचारी तसेच नियोक्ता या दोघांना थेट आर्थिक लाभ दिला जाणार आहे। सदर योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या 2 वर्षासाठी लागू करण्यात आली। सदर योजनेच्या विस्तृत माहितीसाठी कोल्हापूर PF ऑफिस येथील PF इन्स्पेक्टर श्री राहुल कोकाटे, श्री श्याम धर्माधिकारी आणि श्री कुमार श्रीवास्तव शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता बाई रतनबाई धरडा हॉस्पिटल लवेल येथे आले होते।
स्वस्थ नारी सशक्त परिवार विशेष अभियान अंतर्गत आज 27/9/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तिसंगी अंतर्गत उपकेंद्र बिजगर येथे महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। महिलांमध्ये जनजागृती करून महिलांनी कशा प्रकारे आरोग्याची काळजी घ्यायची याबद्दल समुपदेशन करण्यात आलं। अभियानामध्ये महिलांच्या तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, ॲनिमिया, गरोदर मातांची तपासणी, NCD, मासिक पाळी, स्वच्छता, मार्गदर्शन आणि पूरक आहार, आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड EKYC करण्यात आली। यावेळी करजी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल दराडे, आरोग्य सहाय्यक देवीदास खेडेकर, सुमित तायडे, LHV श्रीमती सुषमा तांबे, समुदाय आरोग्य अधिकारी आकाश दातीर, आरोग्य सेवक सतीश गर्जे, आरोग्य सेविका सुवर्णा सपकाळ, दीप्ती खेडेकर, रुपाली चव्हाण, गट प्रवर्तक सेजल भोसले तसेच बिजघर अंतर्गत सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील सरपंच श्रीमती शुभांगी भोसले तसेच पोलीस पाटील प्राची मर्चंडे, समाजसेवक विजय येरुणकर इत्यादी मंडळी उपस्थित होती। खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेनेचे खेड तालुका रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष श्री नागेश तोडकरी यांना त्यांच्या खेड येथील निवासस्थानी जाऊन चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे या त्यांच्या मित्रांनो जन्मदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।